जालना शहरालगत असलेल्या खरपुडी शिवारात सिडकोचा प्रकल्प साकारला जात आहे। जवळपास 247 हेक्टरवर हा प्रकल्प जो आहे तो साकारला जात आहे आणि त्यापैकी 179 हेक्टरचं संपादन होऊन त्याचा मोबदला देखील वाटपाला आता सुरुवात झालेली आहे। मात्र हा प्रकल्प पुन्हा एकदा चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे, कारण ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी या प्रकल्पाच्या चौकशीची मागणी केलेली आहे। तब्बल 900 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा त्यांचा आरोप आहे। स्वतः आपल्यासोबत माजी आमदार संतोष सांबरे आहेत। काय नेमका तुमचा आरोप आहे? तुम्ही 900 कोटींचा फसवणूक झाल्याचा आरोप केलाय। जालना खरपुडी सिडको प्रकल्प हा सुरुवातीपासूनच वादाच्या घेऱ्यात सापडलेला आहे। सुरुवातीला काही भूमाफियांनी जालना शहराच्या परिसरामध्ये 300-400 एकर जागा कवडीमोल भावाने घेतल्या। त्या जागेवर सिडको प्रस्तावित करण्याचं त्यांनी हालचाली सुरू केल्या आणि त्या दृष्टिकोनातून 2019 रोजी त्या ठिकाणी सिडको प्रकल्प नोटिफाय झाला। परंतु तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संदर्भात सिडकोची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असं सांगितलं की हा प्रकल्प खरपुडी जालन्याला व्यवहार्य आहे का, मग त्या संदर्भातला फिजिबिलिटी रिपोर्ट आर्थिक व्यवहार्यता तपासणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। अर्न्स्ट अँड यंग सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकित कंपनीकडून या संदर्भातला अहवाल तयार करण्यात आला आणि या अहवालामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलंय की हा प्रकल्प कुठल्याही बाबतीमध्ये खरपुडीमध्ये फिजिबल नाही, व्यवहार्य नाही आणि सिडकोला आणि नागरिकांना परवडणारा प्रकल्प नाही। तदनंतर सिडकोच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या बॉडी मीटिंगमध्ये हा ठराव झाला रद्द करण्यासंदर्भातला आणि तो शासनाला पाठवल्यानंतर 2019ला हा प्रकल्प शासनाने रद्द ठरवला। त्यानंतर भूमाफियांनी परत काही हालचाली सुरू केल्या आणि त्यांनी परत त्याच जागांवर ज्या ठिकाणी अर्न्स्ट अँड यंग कंपनीने तसेच सिडकोने त्यांच्या इंटरनल अहवालामध्ये सुद्धा हा प्रकल्प व्यवहार्य नाहीये असा ठपका ठेवलेला असताना सुद्धा त्याच जागांवर, त्याच भूमाफियांच्या जागांवर सिडको प्रकल्प परत कार्यान्वित करण्याचं हालचाली सुरू झाल्या आणि 2023 मध्ये हा प्रकल्प परत एकदा नोटिफाईड झाला। सध्या त्या प्रकल्पाच्या जमिनी संपादित करण्याच्या प्रक्रिया सुरू आहे आणि त्या दरम्यान मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक निवेदन दिलं की हा प्रकल्प कुठल्याही दृष्टीने फिजिबल नाही। आर्थिक व्यवहार्यता अहवाल तपासणी अहवालामध्ये सर्व रिपोर्ट्स निगेटिव्ह आलेले आहे। त्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री सचिवालयाने व्यवस्थापकीय संचालक सिडको बेलापूर यांना आदेशित केले की या संदर्भातली सखोल चौकशी करावी की या भूमाफियांनी जागा कधी घेतल्या होत्या, त्यांनी काय भावाने जागा घेतल्या होत्या, आता सिडको काय भावाने जागा खरेदी करत आहे, या सर्व गोष्टींचा निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार सखोल तपास होणार आहे। बरं, नेमकं 900 कोटी रुपयाचा मी आरोप केला आहे। त्या ठिकाणी 2 झोन जे आहेत ते करण्यात आले, एक आहे ग्रीन झोन आणि येलो झोन, त्याप्रमाणे मोबदला मिळतोय का? खरं तर आमची भावना अशी आहे की आम्ही सिडकोच्या विरोधात नाही। सिडको ही महाराष्ट्रातली एक नावाजलेली आणि नावलौकिक असलेली संस्था आहे, परंतु काही भूमाफियांनी काही त्रयस्थ संस्थांकडून बोगस अहवाल तयार करून घेतला आणि सिडको भूसंपादनाची कारवाई सध्या प्रगतीपथावर आहे। त्या कार्यवाहीमध्ये सुद्धा असं लक्षात आलेलं आहे की जे स्थानिक शेतकरी आहेत, जे भूमिपुत्र आहे, त्यांना ग्रीन जमिनीचे रेट मिळत आहेत आणि जे भूमाफिया आहे ज्यांनी पूर्वनियोजित कट कारस्थान करून त्या जमिनी येलो करून घेतल्या, NA करून घेतल्या, वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करून घेतल्या आणि त्यांना जवळपास 1,66,00,000 रुपये प्रति एकर प्रमाणे भूसंपादनाची रक्कम मिळत आहे आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना फक्त 25 लाख रुपये एकरी त्या सिडकोकडून जमीन संपादनाचा मावेजा मिळत आहे। फक्त एक रोड मध्ये आहे, या बाजूच्या भूमाफियांच्या जमिनी, या बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी। भूमाफियांच्या जमिनींना, येलो जमिनींना संभाव्य बिगर शेती अशी व्याख्या देण्यात आली आणि त्यांना 1,66,00,000 रुपये पर एकर हा रेट देण्यात आला आणि गोरगरीब शेतकऱ्यांना ग्रीनच्या नावाखाली फक्त 25 लाख रुपये एकर। माझी मागणी अशी आहे की जर तुम्ही सिडको कार्यान्वित करत असालच तर माझ्या भूमिपुत्रांना, जालना जिल्ह्यातील भूमिपुत्रांना, शेतकऱ्यांना सुद्धा 1,66,00,000 रुपया प्रति एकर प्रमाणे सिडकोने ती जागा संपादित करावी। तुमची पुढची दिशा काय असणार आहे या संदर्भात?
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या संदर्भातला चौकशी करण्यासंदर्भातला रिपोर्ट मागवलेला आहे। तो रिपोर्ट काय येतो याची मी पूर्ण दक्षता ठेवून काळजी घेऊन त्या रिपोर्टवर नजर ठेवून आहे। ती रिपोर्ट आल्यानंतर मी पुढची दिशा ठरवू। तर नक्कीच हे होते ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे। 900 कोटी रुपये फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी सिडको प्रकल्पावरून केलेला आहे। त्यामुळे हा प्रकल्प आता चौकशीच्या फेऱ्यात पुन्हा एकदा अडकलेला आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।